हाय, आज संडे आहे आणि नेमकं झालं काय, सकाळी एका फ्रेंडचा फोन आला की ऑर्डर पाहिजे म्हणून अंडा करी आणि एक 5-7 चपात्या तिला हव्या होत्या अर्जंटमध्ये. संडे असल्यामुळे नाही म्हणता येऊ शकत नव्हतं, कारण की आज मी पण घरीच होते. तर मी अंडा करी बनवणार आहे आणि तिला पार्सल देणार आहे. तर हीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते, व्हिडिओ नक्की पहा. तुम्ही पाहू शकता इथे मी पातेलं गरम करून घेतलं आहे. आता त्यामध्ये हे तेल टाकून घेते. ऑलरेडी मी अंडा करीचं वाटण बनवून ठेवलं आहे. याच्यामध्ये तळलेला कांदा, खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर, थोडासा कढीपत्ता, 2-3 लवंग, त्याचप्रमाणे थोडेसे पांढरे तीळ टाकून असा मी हा मसाला वाटून घेतला आहे. हे बारीक चिरलेलं टोमॅटो आहे, बारीक चिरून घेतला आहे. या कोथिंबीरमध्ये मी थोडासा पुदिना आणि कढीपत्ताही बारीक कापून टाकला आहे. आता सर्वात अगोदर तेल तापलं आहे, तर त्याच्यामध्ये मी हा टोमॅटो मस्त फ्राय करून घेते. ज्यावेळेस आपण टोमॅटो फ्राय करतो ना, त्यावेळेस नेहमी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकत जावा, ज्याच्यामुळे तो पटकन फ्राय होतो. तुम्ही बघू शकता टोमॅटोने कसं पाणी सोडलं आहे, म्हणजे छानपैकी तो फ्राय झाला आहे आणि मेल्टही झाला आहे. आता तुम्ही इथे पाहू शकता मी हे एक बॉईल करून घेतले आहेत आणि त्याला ना असे मी सर्वीकडे आहेत ना असे कट मारून घेतले आहेत. भरपूर तुम्हाला दिसत असतील, खूप सारे कट मारले आहेत मी. याच्यामुळे काय होतं ना, पूर्ण मसाला त्याच्यामध्ये जातो आणि मस्त अंडा करीला टेस्ट येते. आता ही अंडी मी या टोमॅटोमध्ये फ्राय करून घेणार आहे. अंडी फ्राय करून घेतली ना की एक वेगळीच टेस्ट त्या अंड्यांना येते. त्याच्यामुळे 2 ते 3 मिनटं मस्त अशी परतून घेणार आहे. आता अंडी परतून झाली की मी यामध्ये आपले घरचे मसाले टाकून घेत आहे. त्यामध्ये आहे हा कांदा लसूण मसाला, त्यानंतर थोडीशी हळद आणि ही मिरची पावडर. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. थोडंसं स्पायसी आवडतं तिला, त्यामुळे मी थोडंसं स्पायसीच घेणार आहे. आणि हा आहे आपला थोडासा एव्हरेस्ट मसाला. याप्रमाणे आता मस्त परत एकदा व्यवस्थित फ्राय करून घेते. अंड्यामध्येही तो मसाला सर्व आतमध्येपर्यंत जाईल. आणि आता हे जे आपलं वाटण आहे, वाटण मी जे वाटून घेतलं होतं ते मी त्यामध्येच टाकून मस्त असं परतून घेतली. याला आपल्याला चांगलं एक 5 ते 7 मिनटं मसाल्याला पूर्ण तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे. आता ही जी चिरलेली कोथिंबीर, पुदिना आणि कढीपत्ता हाही मी याच्यावरतीच टाकून घेणार आहे. बरेच जण भाजी पूर्ण झाल्यानंतर वरती गार्निशिंगसाठी टाकतात, पण मी हे मसाल्यामध्येच टाकते जेणेकरून त्याची टेस्ट आणखी छान होते. आणि आता ही आपली कसुरी मेथी मी टाकत असते नेहमी. इथे पाहू शकता तुम्ही मसाल्याने कसं तेल सोडायला सुरुवात केली आहे आणि अंडेही व्यवस्थित फ्राय झाली आहेत. मी इथे ना एका पातेल्यामध्ये नेहमी पाणी गरम करून घेते आणि गरम केलेलंच पाणी मी कोणत्याही नॉनव्हेजच्या भाजीत टाकत असते, ज्यामुळे भाजीला तरी एकदम छान येते आणि भाजी लवकर उकळतेही. याप्रमाणे मस्त अंडा करी बनवून रेडी आहे. आता एक 5 ते 7 मिनटं याला आणखी द्यावे लागणार आहेत आपल्याला शिजण्यासाठी. मगाशी मी थोडंसंच मीठ टाकलं होतं, आता चवीप्रमाणे मीठ टाकते आहे आणि एक 5 ते 7 मिनटं याला बारीक गॅसवरती होऊन देणार आहे. तर तुम्ही आता इथे पाहू शकता आपली फायनली अंडा करी बनवून तयार आहे. मस्त असा कट म्हणू शकता किंवा तरी अंडा करीला आली आहे. आणि मी आता ही तिला सर्व करून तुम्हाला दाखवते आणि तिला पार्सल देणार आहे. पाहू शकता तुम्ही कशी मस्त अंडा करी झाली आहे आणि त्यासोबत हा कांदा. तर कशी वाटली अंडा करी रेसिपी? आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करायला विसरू नका. आणि हो, ऑर्डर असेल तर ते सांगायलाही विसरू नका.